जय श्रीराम. आजच्या काळात मेंटल डिप्रेशनचे रोगी वाढलेले दिसतात. बदलती जीवनशैली हे त्यामागचे मुख्य कारण आहे. कुंडलीचा अभ्यास करताना असे योग दिसतात ज्यामुळे जातकाला मेंटल डिप्रेशन येण्याची शक्यता जास्त वाटते. चंद्र हा मनाचा कारक आहे आणि चंद्रावर पापग्रहाची दृष्टी किंवा युती असल्यास असा जातक मानसिक रोगाचा शिकार होऊ शकतो. ग्रहाव्यतिरिक्त चंद्राची युती काही ताऱ्यांबरोबर झाली तर असा जातकसुद्धा मानसिक रोगी होऊ शकतो. आपल्या प्राचीन ग्रंथात काही ताऱ्यांचा उल्लेख आहे. उदाहरणार्थ भरणी म्हणजे 41 एरिटस, याच्यात त्यांनी डिस्क्राईब केलं आहे की जातक दुबळ्या मनाचे असतील. प्रोसियॉन म्हणजे अल्फा कॅनिस मायनर, याच्यात डिस्क्राईब केलं आहे अस्थिर किंवा अस्वस्थ. सिंह आया न्यू लिओनिस अनियंत्रित स्वभाव. भुजंग सरपंच दुबळ्या मनाचा. भुजंगधारी शीर्ष म्हणजे अल्फा ओफिकस विकृती राहील. मी अभ्यास केलेल्या 140 कुंडल्यापैकी 140 कुंडल्या मेंटल डिप्रेशन किंवा तत्सम मानसिक त्रास झालेल्या जातकांच्या आहेत. या अभ्यासात इतर योग आणि चंद्रावर पापग्रहाची दृष्टी विचारात घेतली नाही, फक्त चंद्राच्या पोझिशनचा विचार केला आहे. आता असे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत ज्याच्यामुळे चंद्राचं आकाशातील एक्झॅक्ट पोझिशन सांगतात. या अभ्यासात या सॉफ्टवेअरचा वापर केला आहे आणि चंद्राची पोझिशन काढली आहे. चंद्र किती डिग्रीवर आहे, चंद्र नक्षत्राच्या योग ताऱ्याजवळ आहे का आणि किंवा तो दुसऱ्या कुठल्या ताऱ्याजवळ आहे हे फाइंड आउट केलं आहे. ती पद्धत मी सांगतो. चंद्र कुठल्या नक्षत्रात आहे, चंद्राची पोझिशन म्हणजे त्याचे राईट असेन्शन आणि अँगल ऑफ डिक्लिनेशन. जन्मवेळी चंद्राची पोझिशन, त्याचे राईट असेन्शन आणि अँगल ऑफ डिक्लिनेशन, आणि नक्षत्राची पोझिशन आणि त्याचे RA आणि AOD. ग्राफवरून जन्मवेळी चंद्र कुठल्या ताऱ्याजवळ आहे या ताऱ्याची माहिती आणि त्याच्या प्रॉपर्टीज, हे माझी मेथड आहे. नेक्स्ट. या पद्धतीने 75 कुंडलीचा अभ्यास केला आहे. वेळेअभावी यातील 5 कुंडलींचे विश्लेषण देतो. ही पहिली जी कुंडली आहे ती 9 मार्च 92 2:40 पॉंडिचेरीची आहे. याच्यात चंद्र 14 मेष 54मध्ये आहे. भरणी पहिल्या चरणामध्ये आहे. नेक्स्ट. इथं आता भरणीचं मी पोझिशन डिफाईन केली. मून रेड याच्यात दिसतोय आणि नियरेस्ट स्टार जो आहे त्याच्या जवळचा. चंद्राची पोझिशन राईट असेन्शन आणि अँगल ऑफ डिक्लिनेशनवरून डिफाईन झाली आणि नियरेस्ट त्याचा स्टार जो आहे तो मी मार्कआउट केला आणि तो तिथे दिसतोय. द नियरेस्ट स्टार इज थिटा एरिटस. नेक्स्ट. ही नेक्स्ट कुंडली आहे 22 नाही नेक्स्ट. ही कुंडली आहे 22 ऑक्टोबर 83 2135 नागपूर. याच्यात चंद्र आहे 14 मेष 1 अगेन भरणी 1. पण नेक्स्ट. इथे चंद्र जरी दोन्ही याच्यात भरणी पहिल्या चरणात होता पण चंद्र दुसऱ्या ताऱ्याच्या जवळ आहे. थोडा फरक आहे त्याच्यात, कारण राईट असेन्शन आणि अँगल ऑफ डिक्लिनेशन याचं वेगळं आहे. तर इथे जो नियरेस्ट स्टार आहे दॅट इज झाय सीटस म्हणजे तिमिंगल म्हणतात त्याला. आणि हा जो स्टार आहे दॅट इज बायनरी म्हणजे द्वैती तारा आहे. कारण त्याचा अँगल ऑफ राईट असेन्शन 224 आहे आणि अँगल ऑफ डिक्लिनेशन 1036 आहे. नेक्स्ट. हा ही आहे जबलपूरची. याच्यात परत चंद्र आहे 17 मेष 4 म्हणजे भरणी दुसरं चरण. आणि नेक्स्ट. याच्या नियरेस्ट जो स्टार आहे अगेन दॅट इज थिटा एरिटस जो की अगेन द्वैती तारा आहे. नेक्स्ट.
हे आहे 16 मे, नाही आधी आधीची, हां नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, नाही नाही 16 मे 2002, हां. इथे चंद्र जो आहे तो 16 मिथुन 48 आहे, म्हणजे आजरा चौथं चरण. चंद्राचा राईट असेन्शन आणि नेक्स्ट अँगल ऑफ डिक्लिनेशन डिफाईन केलं. नियरेस्ट जो मून दाखवला आहे रेड याच्यात, आणि नियरेस्ट स्टार जो आहे तो सर्कलमध्ये दाखवला आहे. तर तो सर्कलमधला जो स्टार आहे दॅट इज एप्सिलॉन जेमिनी. कारण हे सगळे सॉफ्टवेअर आता अवेलेबल आहेत. एप्सिलॉन जेमिनी दॅट इज मेप्सुटा म्हणून नाव आहे त्याचं, आणि तो इट इज अ सुपर जायंट स्टार. नेक्स्ट, त्याचं 23 मे 85 नागपूर, याच्यात चंद्र आहे 12 मिथुन 48, म्हणजे आद्रा दुसरं चरण. नेक्स्ट, इथे चंद्र बघा, चंद्र जो आहे त्याच्या नियरेस्ट स्टार आहे एप्सिलॉन जेमिनी, अगेन मेप्सुटा तारा आहे विच इज सुपर जायंट स्टार. हे नेक्स्ट, म्हणजे मी हे खूप शॉर्टमध्ये घेतलं आहे, फक्त 5च हे घेतलं आहे. हां नेक्स्ट नेक्स्ट, दॅट्स ऑल. या ग्राफवरून हे लक्षात येतं की चंद्र त्या नक्षत्र ताऱ्याच्या योग ताऱ्याजवळ नाही आहे, तो वेगळ्या ताऱ्याजवळ आहे. पण हे तारे एवढे मोठे आहेत, म्हणजे आता मी त्या ताऱ्यांचं डिस्क्रिप्शन आणि हे सांगतो, म्हणजे त्यावरून अंदाज येईल की ते तारे किती मोठे आहेत. थीटा एरिटस हे जो आपण बघितला दॅट इज अ बायनरी स्टार सिस्टीम. बायनरी स्टार म्हणजे 2 स्टार आहेत, ते एकमेकांभोवती फिरतात, किंवा एक तारा दुसऱ्या ताऱ्याभोवती फिरतो, आणि इट डिपेंड्स की जन्मवेळी कुठला तारा कशाच्या जवळ आहे. म्हणजे इट कॅन बी एनिथिंग, आणि त्याचा इफेक्ट जास्ती असू शकतो की छोटा तारा समोर आला तर काय होईल, मोठा तारा समोर आला चंद्राजवळ तर काय होईल. इट कॅन बी एनिथिंग, म्हणजे चेंज ऑफ मूड्स म्हणा, दॅट कॅन बी ॲट्रिब्युटेड टू दॅट सिस्टीम. आणि हा जो तारा आहे दॅट इज ऑलमोस्ट 2.5 टाइम्स सनच्या आकारापेक्षा, सनपेक्षा 2.5 टाइम्स मोठा आहे. इट्स व्हेरी बिग. त्याच्यानंतर दुसरा जो तारा आहे झाय एरिटस, दॅट इज अगेन बायनरी स्टार सिस्टीम, पण त्याची इन्फॉर्मेशन मला नाही मिळाली. तिसरा जो तारा होता दॅट इज थीटा एरिटस, दॅट इज अगेन ए बायनरी, जे वरती सांगितलं त्याच बायनरी सिस्टीम. नंतरचा जो तारा होता दॅट इज एप्सिलॉन जेमिनी, दॅट इज मेप्सुटा, दॅट इज अ सुपर जायंट स्टार, दॅट इज ऑलमोस्ट 130 टाइम्स आवर सन. म्हणजे इमॅजिन पृथ्वीपेक्षा 108 टाइम्स मोठा सूर्य आहे, सूर्याच्या 130 टाइम्स तो मोठा तारा आहे. तर आता तो तारा काय इफेक्ट देतो वी डोंट नो. आणि त्यांचे मॅग्निट्यूड जे दिले ते मॅग्निट्यूडही मी दिले. मी शॉर्टमध्ये थोडं निष्कर्ष सांगतो की चंद्राजवळ असलेले तारे इट कॅन बी डिफरंट दॅन द योग तारा. आणि प्रॉब्ली आधीच्या ग्रंथात त्यांचा उल्लेखसुद्धा नसेल, किंवा उल्लेख वेगळ्या नावाने असेल, आपल्याला माहीत नाही. गुणित तारे जे आपण, मी जसं बायनरी स्टार सिस्टीम म्हणतो, गुणित तारे जे आहेत 2 किंवा त्यापेक्षा अधिक तारे, आणि ब्रह्मांडात असे अनेक सिस्टीम्स आहेत, बायनरी आहे, ट्रायनरी आहे, टर्शरी आहे, 5, 6, 7, 8 वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत. तर यातील कुठला तारा केव्हा पृथ्वीच्या बाजूला येतो या ताऱ्याचा प्रभाव मनावर पडत असेल व मन विचलित होत असेल, मगाशी जे मी म्हटलं ते रूपविकारी तारा, व्हॅरिएबल स्टार, ज्याचा प्रकाश चेंज होतो, त्याचासुद्धा काय इफेक्ट होतो वी सिम्पली डोंट नो. आणि हे सुपर जायंट स्टार जे आपण राक्षसी तारे म्हणतो, हे तारे सूर्यापेक्षा खूप मोठे आहेत. जसं मी इथे एक्झाम्पलमध्ये सांगितलं की मेप्सुटा हा 130 टाइम्स आहे. आपण सूर्यालाही एक क्रूर तारा म्हणतो, तर सिमिलर हा केवढा क्रूर असेल वन कॅन इमॅजिन. आणि मला असं वाटतं की याच्यात सखोल अभ्यासाची जरूर आहे. मी काही कुंडल्यांसाठीच केलं आहे, but it should be continuous process and we should try to evaluate more kundalis. Thank you.
म्हणजे हे एक मी नवीन अप्रोच करायचा प्रयत्न केला. हा नवीन अप्रोच करायचा प्रयत्न केला. फक्त जुन्या ग्रंथावर न बेस राहता आता नवीन जे सॉफ्टवेअर आहे त्याचा यूज करून आपण काही नवीन करू शकतो का. हां, ते आता गुगलवर मिळते, स्टारची माहिती मिळते. रादर विकिपीडियावर मिळते. रादर दॅन गुगल, इट इज विकिपीडिया इज मोर बेटर. थँक्यू.